ब्युटिफुल. जस्ट एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळुवारपणे सोडायचं. बॉडी रिलॅक्स करायची. फोरहेड जे कपाळ आहे आपलं रिलॅक्स करा बरं सगळ्यांनी. खांदे रिलॅक्स करा सगळ्यांनी. खांदे रिलॅक्स. पाठीचं कणा सरळ असू द्या. ब्युटिफुल. चेहऱ्यावर काही ताणतणाव नको, रिलॅक्सेशन असू द्या. ब्युटिफुल. सगळ्यांनी टॉपिंग पॉइंट वरती टॅपिंग करायला सुरुवात करायची, अगदी कम्फर्टेबली, व्हेरी स्लो. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा, डोळे बंद करूया. तोंडाने श्वास सोडूया. विजयजी टॅपिंग करायचंय हातावरती इथे. येस, हात खाली ठेवले तरी चालतील, खूप अवघडून नाही धरायचं, असं सावकाशपणे. ब्युटिफुल. सिम्पली माझ्यासोबत सगळ्यांनी रिपीट करायचंय. मी मला स्वतःला परमिशन देते थोडस पॉज घेण्यासाठी. मला आत्ता सगळं काही प्रश्नांची उत्तरं, सोल्युशन मिळवण्याची गरज नाही. मला सगळ्याच गोष्टी आता फिगर आउट करण्याची अजिबात घाई नाही. मला माझ्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आजच मिळायला हवीत असं अजिबात अट्टहास नाही. आत्ताच्या मोमेंटला, आत्ताच्या क्षणाला मी सिम्पली मला स्वतःला अलाव करणारे, परमिशन देणारे. जो काही हा स्ट्रेस आहे माझ्या मनावरती, माझ्या बॉडीवरती, जो काही प्रेशर आहे, जी काही थोडंसं मी विनाकारणचा विचार करते, ओव्हर थिंक करतोय, आणि हे सगळं काही खूप दिवसांपासून, खूप वर्षांपासून जे मी कॅरी केलेलं आहे, पण आज हे सगळं काही, आज मी ते खाली ठेवू पाहतो, खाली ठेवून देतो आज सगळं. आत्ता, फक्त आत्ता. कायमचं कसं ठेवायचं बघू नंतर. फक्त आत्ताच थोड्या वेळासाठी जे काही ओझं आहे ना, एवढ्या वर्ष घेऊन फिरलोय, ते थोडस मी खाली ठेवतोय. काय बरं जर माझ्या लाईफमध्ये जर असं झालंच, व्हॉट इफ, की मला सगळं काही कंट्रोल करण्याची गरजच नाही. व्हॉट इफ लाईफनी मला कायम सपोर्ट केलं तर? व्हॉट इफ जर असं झालं तर सगळ्या गोष्टी माझ्यावर डिपेंड नाही आहेत? व्हॉट इफ जर मला रिलॅक्स राहता आलं तर? काय बरं जर असं झालं, मी माझ्यावरतीच विश्वास ठेवला तर? सगळ्यांनी टॅपिंग कंटिन्यू ठेवायचे, डोळे बंद राहतील. नोटीस करायचंय टॅपिंग करताना माझे शोल्डर्स, माझे खांदे रिलॅक्स होत आहेत. माझा जो जबडा आहे, हनुवटी आहे, ती सॉफ्ट होतीये, रिलॅक्स होतीये. मी नोटीस करतोय माझा श्वास, माझं ब्रीदिंग अधिक सहजतेने आणि रिलॅक्स होत आहे. आणि त्यासोबत माझं माइंड मला शांत वाटतंय. विचार येतात आहे माझ्याकडे अजून पण ते येतात आहे आणि जातात आहे. मी त्यांना सिम्पली पासून करते, पुढे ढकलून देतोय. जसं आकाशामध्ये जसे ढग येतात आणि ते पुढे निघून जातात, तसंच मी या विचारांना सुद्धा आले तरी त्यांना तसंच पास ऑन होऊन देतो. मी माझ्या लाईफमध्ये, माझ्या आत्ताच्या घडीला जी काही मी अर्जन्सी क्रिएट केली आहे, की मला आत्ताच करायचंय, याच महिन्यात करायचंय, याच वर्षी करायचंय,
आजच्या आज तर व्हायलाच पाहिजे, ही सगळी एनर्जी अर्जन्सी आहे ना, ते सगळं मी अलाव करते रिलीज करण्यासाठी. जे काही माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला हे जे मी घाई, जी घाई करण्याचं जे जोडलेले ना गणित, ते सगळं मी रिलीज करते. जे काही की मला स्ट्रगल करायलाच पाहिजे. मला अतिश्रम करायलाच पाहिजे जर माझा गोल मला मिळवायचा असेल तर. त्यातली जी गरज आहे, ती सुद्धा मी रिलीज करते. जे काही एक्स्ट्राचं वजन मी कॅरी केलंय, की हे मला करायलाच पाहिजे. जे मी स्वतःला बंदिस्त केलेलं आहे आणि एवढं वजन मी कॅरी केलेलं आहे माझ्या मनावर, माझ्या शरीरावरती. त्याची जी गरज आहे, ती मी सगळी रिलीज करते. आणि या क्षणाला मी स्वतःला मी सेफ आहे असं सांगते. या मोमेंटला मी स्वतःला सांगते, मी इनफ आहे. मी जसा आहे, जशी आहे, मी इनफ आहे. आणि या मोमेंटला सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्या, मान सरळ, पाठ सरळ. या मोमेंटला फक्त एकच सांगते, एव्हरीथिंग इज ओके. सगळं काही ठीक आहे. जी शांतता माझ्या लाईफमध्ये, पीस, हॅपीनेस जो मला हवाय, त्याच्या मागे मला काही शोधावं लागणार नाहीये. कारण ती शांतता माझ्यामध्ये ऑलरेडी आहे. तो कामनेस माझ्या आतमध्ये ऑलरेडी आहे. ती स्तब्धता, स्टिलनेस, ते सुद्धा माझ्यामध्ये ऑलरेडी आहे. मला फक्त तिकडे वळून बघायचंय, त्याच्याकडे, आणि जाणीवपूर्वक त्याची जाणीव करायची. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, टॅपिंग चालूच राहील. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास अगदी सावकाशपणे आणि सोडायचा आहे. आणि सायलेंटली स्वतःलाच म्हणायचंय, आजपासून ही माझी चॉईस आहे. मी चूज करतो ही शांतता. माझ्या आतमधली, माझ्या आजूभोवतीची जी शांतता आहे, मनातली शांतता आहे, ती माझी चॉईस आहे आजपासून. जी काही शांतता मी अनुभवतोय, कामनेस, पीसफुलनेस, ती मी आज चूज करतोय स्वतःहून, कारण ही माझी चॉईस आहे. आय चूज माय ट्रस्ट. जो काही विश्वास आहे माझ्या आतमध्ये, प्रत्येक नर्वस सिस्टीममध्ये, माझ्या प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक ऑर्गनमध्ये ट्रस्ट आहे, विश्वास आहे. आज मी पुन्हा सगळ्यांच्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय चूज माय सेल्फ. मी जसा आहे, मी जशी आहे, मी स्वतःला स्वीकारतो, स्वतःला स्वीकारते. आय चूज माय सेल्फ. कारण मी म्हणत आहे, म्हणून मी सगळं हे चूज करत आहे. कारण ही मी स्वतःची निवड केलेली, हा माझ्या निवडीचा मार्ग आहे, जिथे मला सॅटिस्फाईड फील करतो. जिथे माझ्या आतून हॅपीनेस आहे. त्याची निवड सुद्धा मीच करतो. आणि आजच्या क्षणात जी मला माझं लाईफ हेल्दी, हॅपी, पीसफुल आहे, त्याची निवड मी या क्षणापासून करतो. या क्षणापासून करते. आय एम कम्प्लिटली कॉन्फिडंट. मी स्वतःवरती माझा खूप सेल्फ कॉन्फिडन्स आहे. मी स्वतःवरती विश्वास ठेवतो आणि त्याला मी फॉलो करतो. मी माझ्या स्वतःला रिस्पेक्ट करतो, माझ्या बॉडीचा रिस्पेक्ट करतो. जे काही माझ्या आयुष्यात आता चालू आहे, त्याला प्रतिकार न करता मी त्याचा सगळ्यांचा स्वीकार करतो.
I accept the situation as it is. मी स्वतःला, स्वतःच्या बॉडीला, स्वतःच्या माइंडला, स्वतःच्या विचारांना रिस्पेक्ट देतो आणि मी स्वतःवरती प्रेम करतो. आजपासून ही चॉईस माझी आहे. जे काही माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत होत आहे, चढ उतार, इमोशनचे, परिस्थितींचे, आजूबाजूला असलेल्या लोकांमुळे, परिस्थितीमुळे, त्या सगळ्यांना आज मी रिलीज करते. कारण मी माझा मार्ग निवडलेला आहे. जिथे मला शांत फील व्हायचंय, कामनेस, पीसफुलनेस, जिथे मला आतून समाधान व्हायचंय, समाधानी राहायचंय, हॅपी राहायचंय आणि तोच हॅपीनेस, ती शांतता, ते प्रेम मला माझ्यातून सगळीकडे रेडिएट करायचंय. माझ्यासाठी, मला माझ्या या प्रियजनांसाठी, माझ्या आवडत्या फॅमिलीसाठी. कारण मला माहिती आहे, मी माझ्या फॅमिलीसाठी खूप इम्पॉर्टंट मेंबर आहे आणि माझ्यासाठीच, तसंच माझ्यासाठी माझे सगळे फॅमिली मेंबर्स सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. म्हणून आज ही मी माझी चॉईस करतो, माझी निवड करतो की मी शांत आहे, मी सेफ आहे, मी योग्य आहे, मी सरळ आहे, मी सरळ मार्गाने माझे सगळे गोल्स अचीव करत आहे. माझे लाईफ अगदी साधं, सरळ, सुटसुटीत, हेल्दी, रिलॅक्स्ड आहे. सगळ्यांनी बोलायचे माझ्यासोबत, आय एम सेफ, मी सेफ आहे, मी सुरक्षित आहे, मी आनंदित आहे. कारण हीच माझी निवड आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचाय, टॅपिंग थांबवायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचाय, दोन्ही हात आपल्या हार्टवरती ठेवायचे आणि सावकाशपणे तोंडाने श्वास सोडायचा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास आणि सावकाशपणे श्वास सोडायचा. दोन्ही हात एकमेकावरती रब करायचे, सावकाशपणे आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आणि आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या शरीरावरून ती पीसफुल एनर्जी, हॅपी एनर्जी, काम एनर्जी पूर्ण आपल्या बॉडीला द्यायची. त्या पूर्ण शरीराला टच होऊ द्या, स्पर्श होऊ द्या. तुमची आत्ता जाणवलेली तुमच्या चॉईसची एनर्जी. ब्युटिफुल. थँक्यू सो मच एव्हरीबडी. तुमच्यापैकी किती जणांना तुम्हाला हवा असणारा गोल, जो हवं असणारी स्टेट फील झाली? पाणी पिऊन घ्यायचं सगळ्यांनी. किती लोकांना शांत फील झालं? असं नाही की तुम्हाला आता कुठलं तरी टेन्शन नाही, कामाची घाई नाहीये, गडबड नाहीये. सगळं आहे. तुम्ही वेळ काढून आलेलात, स्वतःसाठी आलेलात, समजून घ्यायला आलात की काय आहे ते. तर सगळेजण थोड्याफार प्रमाणात, हे जस्ट डेमो होता, ट्रायल होते. थोड्याफार प्रमाणात सगळ्यांना शांत, रिलॅक्स, टेन्शन एकदम ड्रॉप झाल्यासारखं वाटलं का? सगळ्यांना वाटलं? दिस इज व्हॉट आपण आपल्या सगळ्या एरियामध्ये आपण हे थोडंसं अजून ऍडव्हान्स्ड, आपण आता जस्ट डेमो घेतला, ऍडव्हान्स टेक्निक मधून आपण ह्या गोष्टी सगळ्या आपल्या लाईफ मधल्या निगेटिव्ह जे आहेत ते रिलीज करायचं काम करायचं. मग माझा फायनल गोल आहे, तिथं मला माझी लाईफ जगायची आहे. जर मी तिथपर्यंत पोहोचू शकलो, कारण माझं असणारं इथं एवढं मोठं ओझं आहे, ते मला चालतं पाऊल टाकायची पण मुश्किल. पण तेच मी सगळं रिलीज केलं. तुम्ही धावत पळत त्या स्पीडनी जाल की नाही या गोलपर्यंत? म्हणजेच ही सगळ्यांची गरज आहे की नाही? असं नाही की आता सगळं झालं, काय गरज आहे मला, पैसा पण आहे, सगळं सगळं व्यवस्थितच चाललंय, काही गरज नाही. तुम्ही मला सांगितलेला ती शांतता, ती पीस, तो कामनेस जो सगळ्यांना मिळवायचा आहे, ती तर गरज आहे सगळ्यांची. कॅन यू इमॅजिन, यानंतर ते तुम्ही स्वतःला जी गिफ्ट देणार आहे, बॉडीला सांगताय की बॉडी की तू सेफ आहेस. लहानपणापासून जे कालचं मी एक्झाम्पल दिलं,
जे काही छोटे मोठे आघात झालेत, त्या सगळ्या गोष्टी आजही ताज्या तवाने आपल्याला आठवतात त्या. मग ते चांगले आहेत का वाईट आहेत बरं? आणि ह्या छोट्या छोट्या करून अशा एकत्र साचून त्याचं आउटबस्टिंग कधीतरी होतं. आणि मग अशा वेळेस मात्र मग तुम्हाला कधी कधी डॉक्टरांच्याकडे जावं लागतं, सायकॅट्रिस्ट सायकोलॉजिस्टकडे जावं लागतं की. आणि वी नो दॅट ॲलोपॅथिक ट्रीटमेंट काय आहे त्याच्यामध्ये. ते फक्त तुम्हाला तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी टॅबलेट्स देतात, मेडिसिन देत असतील, इजंट इट? आणि मॅक्सिमम टाइमला तर त्याने थोडीशी झोपच येते, की असं वाटतं की हा जरा शांत वाटेल. पण व्हॉट इफ जी आता तुम्हाला गुंगी आली का जरा सगळ्यांना, की असं वाटलं की आता उठूच नाही याच्यातून, कशाला बंद केलं, असंच राहू द्या. हाऊ ब्युटिफुल. ज्यांना कोणाला झोपेचे काहीतरी चॅलेंजेस आहेत, हे जर तुम्ही स्वतःला सगळं रिकव्हर केलं, जो काही किती वर्षापासूनचा जो स्ट्रेस आपल्याकडे आलेला आहे, तो आपण एवढ्या सहज, काय त्याला सिंपल आहे, किती सिंपल आहे. थोडीशी ऍडव्हान्स टेक्निक आहे पण ती सुद्धा सिंपल आहे, की जिथं बाकीचं काहीच नाही लागणार आहे, स्वतः स्वतःला हील करू शकणार आहे. आणि ऍडिशनली मी तुम्हाला सांगितलं, या सर्टिफिकेशन कोर्स मधून तुम्ही स्वतः हिलर बनून दुसऱ्यांना सुद्धा आपण, जर आपल्या आजूबाजूचे 4 लोक, त्यांना पण मी जर, मला जे माहितीये जे चांगलं, जर 4 गोष्टी मी सांगितल्यात, येऊन आपण जरा गप्पा मारतोच, गॉसिप करतोच, तर त्या गॉसिप मध्ये जसं आता इथे आपले बरेच ग्रुप्स आहेत, ते म्हणतात आता गॉसिपिंग आमचं सगळं कमी झालंय, रादर बंदच झालंय. आम्ही तू काय करायला पाहिजे, माझ्याकडे काय चांगलंय, माझा कुठला अनुभव आलाय, हे डिस्कस करतो. तर 4 लोकांना माझ्याकडून एखादी गोष्ट जर, आणि त्या एखाद्या व्यक्तीचं आयुष्य जर वाचलं, जर सुधारलं, इजंट दॅट अ ग्रेट अचीवमेंट? जी आपल्याला ही लाईफ जी सगळं काही देतेय ना, है ना, सगळ्या सुख सुविधा सगळं काही सगळ्यांच्याकडे आजकाल भरपूर प्रमाणात आहे ना, पण तरी आपल्याला थोडस हवंय, इट्स ओके, नॉर्मल आहे, वी आर ऑल ह्युमन्स, आपल्याला पाहिजे अजून थोडस अपग्रेड करायचंय. पण जर आपल्याला जर मिळत असेल जरा, एका हाताने जरा देऊ पण केलं जे मिळतंय, तर मग जरा इक्वेशन बॅलन्स होईल की, राईट? सो EFT जे आहे, ते फक्त नुसतं टेक्निक नाहीये, हे एक सेल्फ हिलिंग टूल आहे. जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल, तेवढं इमोशन तुमचे बॅलन्स आणि जे काही नको असणारे इमोशन्स मधून तुम्हाला फ्री ठेवता येईल. आणि तुम्हाला तुम्हाला हवी असणारी ती रेझिलियंट पीसफुल लाईफ नक्कीच तुम्ही बघू शकता. आपण डेलीच्या मेडिटेशन मध्ये पण आपला एम तोच आहे. जेवढं मी शांत राहीन, मला स्वतःला रिलॅक्स करेन, मला हवी असणाऱ्या लाईफ कडे पोहोचणार आहे. या झगमगत्या दुनियेमधून, जिथं नुसता क्यॉस आहे, नुसता आवाज आहे सगळीकडे, तुम्हाला कोणीतरी पुढे जात असेल तर खेचणारे खूप सारे आवाज, आय मीन टू से सिच्युएशन्स आहेत, की तुम्हाला पुढेच जाता येत नाही. पण त्याचा मार्ग आहे, स्वतः फक्त शांत राहून, पीसफुल, या मार्गाने जे काही इमोशनल बर्डन आहे ते सगळं कमी करून. आणि कदाचित तुम्हाला आता कदाचित कळणारही नाही तुमच्याकडे काही बर्डन आहे, पण जेव्हा आपण या प्रोसेस मधून जाणार आहे, प्रत्येकाकडे भली मोठी लिस्ट निघतेच. सो व्हॉट अ ब्युटिफुल गिफ्ट, की मी फिलिंग ऑफ सेफ्टी, की जिथे बॉडीला सेफ करायचंय, हील करायचंय, आणि आपल्याला आपल्या मार्गाकडे जायचंय. हाऊ ब्युटिफुल वुड बी अ लाईफ. मी आज जो पैसा कमवते, मला कमवायचंय, आज जर 50,000 असेल तर माझं एम असेल 1,00,000चा, ते तुम्ही कमवाल हो. पण त्या मार्गामध्ये जे जे क्यॉस आहेत, अनवॉन्टेड नॉइजेस आहेत, म्हणजे अनवॉन्टेड आवाज येते, तुम्हाला खेचतात, मानसिक त्रास देतात, तणाव देतात. तुम्हाला वाटतं नाही तुमच्यात खूप कॅपॅसिटी आहे, अरे जीने का लेने का स्ट्रेस, आगे जाने का, है ना. पण तो स्ट्रेस घेता घेता शरीरात काय आतमध्ये बदल होतात, आणि मग ऑल ऑफ अ सडन काहीतरी असं होतं, काहीतरी हार्ट कधीतरी आपल्याला सिग्नल देतं, मैं रुकू क्या, लिव्हर देतं सिग्नल, अब मेरी रुकने की टाइम आ गया, किडनी देतं काहीतरी, मग बॉडीमध्ये आपल्या होतं. मग ही कोणाची काय, कोणाचं काम आहे हे, मी माझ्या बॉडीला पहिलं सेफ ठेवेन, त्याची काळजी पहिली घेईन मी. माझ्या फॅमिलीची तर घेतोय आपण, कोणाला काही झालं तर डॉक्टरांच्याकडे घेऊन जाता की नाही तुम्ही, किंवा तुम्हाला घेऊन जातात की नाही आपले फॅमिली मेंबर्स. पण त्याही अगोदर माझ्या शरीराची, माझ्या इमोशनची कोण काळजी घेणार आहे? दुसरे बाजूवाले, तुमचे हस्बंड, तुमची वाईफ, तुमची मुलं? नो, इट इज युअर होल रिस्पॉन्सिबिलिटी. आणि जर हे सहजतेने तुमच्यापर्यंत पोहोचतंय, इट इज अ मिरॅकल, की तो तुमच्या लाईफ मध्ये घेऊन येणार आहे.
सो यू ऑल आर वेलकम टू दिस ब्युटिफुल 21 दिवसांचं आपलं हे EFT सर्टिफिकेशन कोर्स असणार आहे आपला. यू ऑल आर वेलकम. सगळ्यांसाठी ओपन आहे. ज्यांना आजपर्यंत कुठलाच कोर्स केला नसेल, कधीच कुठलं हिलिंग केलं नसेल, तरी सुद्धा असेल. ज्यांना हिलर बनायचंय, इट इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. जरी स्वतःसाठी जरी केलं तरी पण इनफ आहे. कारण मी जर हील झालं, माझ्या फॅमिलीची कित्येक रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची सहज होईल की नाही. कारण तुम्ही इमोशनली फिजिकली स्ट्रॉंग राहणार आहे, रिलॅक्स राहणार आहे, हेल्दी राहणार आहे. म्हणजेच तुमच्या जी काही आपल्या एकमेकांच्या फॅमिलीची एकमेकांना रिस्पॉन्सिबिलिटी असते है ना. तुम्हाला काही झालं तर काळजी वाटते की नाही, घरातलं वातावरण सगळं बिघडते की नाही. मग तुम्हीच आज एकदम हेल्दी राहिला, तुमचे घरातले आजूबाजूचे बघून कसे राहतील. म्हणजेच तुमचं कॉन्ट्रीब्युशन होतंय की नाही तुमच्या फॅमिलीसाठी. म्हणजेच जेव्हा तुम्ही बाहेर जातात तेच एनर्जी घेऊन सोसायटीसाठी कॉन्ट्रीब्युशन होते की नाही. अल्टिमेटली आपल्या नेशनसाठी कॉन्ट्रीब्युशन होतंय की नाही. सो कैन वी डू दैट, कैन वी गिव दैट कमिटमेंट स्वतःसाठी, दूसरों के लिए नहीं, खुद के लिए करो. And is that simple and that beautiful. All right, so welcome you all for this beautiful EFT workshop. खूप लॉंग वेटेड होता हा आणि त्याचं हे ओपनिंग आपण केलेलं आहे. ऑल राईट, सो तुमचे असणारे जे काही क्वेश्चन्स असतील ते विचारू शकता. तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल्स लगेचच टीम इथेही शेअर करतील आणि तुमच्या ग्रुपमध्ये पण करतील. ऑल राईट, आता मला सांगा, EFT केलं पण लाईफमध्ये काहीच चॅलेंजेस येणार नाही का, काहीच समस्या येणार नाही आहेत का. आता डॉक्टर अरुणाचं 21 दिवसाचं केलं, चला लाईफ ऑल सेट, क्या बोलते हो, चॅलेंजेस येतील की नाही. मग हेल्थ मध्ये काही चॅलेंजेस नाही येणार का, इमोशन्स मध्ये नाही येणार का. ऑफकोर्स येणार. पण तुम्हाला ते रिलीज करायची टेक्निक माहितीये, रिलीज करायची पद्धत माहितीये. आणि जशी एखादी सवय होते, आता तुम्ही लोक, कित्येक लोक दररोज येता की नाही DME ला, सवय लावली ना तुम्ही, सवय लावायला लागली की नाही, आणि मग कळालं हे काहीतरी चांगलं आहे माझ्यासाठी, माझ्या इमोशनसाठी काहीतरी इथं चांगलं घडतंय, चला आपण दररोज जाऊ. तसंच आहे, काही चॅलेंजेस येणार असं नाहीये, येणार आहेत, पण त्याला लगेचच तुम्ही सहजतेने कसं ओव्हरकम कराल त्यामध्येही तुम्ही शिकणार आहे. ना की बस अभी दी एंड कर दो लाईफ का, बस हो गया, कंटाळा आला मला लाईफचा. अरे लाईफ इज टू गुड, एवढी सुंदर आहे, त्याच्यासाठीच तर आपल्याला इथं आणलेलं. का बरं दुसरा जन्म नाही दिलेला आपल्याला प्राण्यांचा, पशुचा. वाय ह्युमन ब्रेन्स, आणि त्याच्यामध्ये जास्त पॉवर आहे. आणि त्याच्यामुळेच ओव्हर थिंक जास्त करतो आपण, इजंट इट. पण या झगमगत्या दुनियेत थोडासा पॉज घ्यायचा आहे आपल्याला. थोडस हे जे काही चाललंय ना, की जरा स्वतः पॉज घेऊन बघायचं काय चाललंय नक्की माझ्या आयुष्यात, मी काय करतोय, अवेअरनेसनी, जाणीवपूर्वक. आणि यामध्ये सगळे आपले द ब्युटिफुल पार्ट इज हिलिंग असणारच आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला टेक्निक शिकवल्या जाणारच आहेत, व्हेरी पॉवरफुल टेक्निक. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्या रिलीज होणार आहे. हेल्थ मधले असणारे सगळे चॅलेंजेस, अगदी ते ब्लड प्रेशर पासून व्हॉट नॉट, सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते टेक्निक शिकवली जाईल, की तुम्हाला तुमच्यासाठी असेल, इतरांसाठी असेल. तुम्ही स्वतः हिलिंग, चल मी तू बस, मी तुला हिलिंग घेतो, तुम्हाला ते रिलीज करता येणार आहे. जसंच इमोशन मध्ये, तसंच रिलेशनशिपमध्ये, करिअरमध्ये, मनीमध्ये ज्या काही अडचणी असतील ते तुम्हाला सगळ्या करता येतील. आणि ही सगळी गायडेड प्रॅक्टिस असणार आहे. मला एक सांगा ऑनेस्टली, किती लोकांना बोलण्याचा, 4 लोकांमध्ये असं बोलण्याचा कॉन्फिडन्स नाहीये. बी व्हेरी ऑनेस्ट एव्हरीबडी. एनीबडी हिअर, की व्हायचंय मला, स्वतःलाही करायचंय, मला पण हिलर बनायचं, पण माझ्याकडे कॉन्फिडन्सच नाहीये. एनीबडी हिअर, प्लीज रेज युअर हँड्स. कोई भी नहीं है, सबके पास कॉन्फिडन्स है, ऑल गुड, सब है. राईट. आणि जरी असं वाटत असेल की अरे कसं बोलणे, का कसं करणार मी, 4 चौघात कसं करणार आहे, तर आपण या प्रोग्राम मध्ये गाइडेड प्रॅक्टिस सेशन्स घेणार आहे समोरासमोर. की आपण 4 येणार लोक एकत्र ब्रेकआउट रूम्स मध्ये, आणि प्रत्येकाचा टर्न येणार आणि प्रत्येकाने तो प्रोटोकॉल फॉलो करायचा आणि बोलायचंय की जसं मी तुम्हाला हील केलं, तुम्ही मला हील करायचंय. मग हे करत असताना आपल्यामध्ये सगळी भीती निघून जाईल की, ज्यांना हिलर व्हायचंय, जरा अजून पुढे जायचं, तर त्याच्यामध्ये हे प्रॅक्टिस सेशन्स पण असणार आहेत सगळ्यांमध्ये. ऑफकोर्स तुम्हाला सर्टिफिकेशनही मिळणार आहेत, तर त्याच्यामध्ये स्वतःला हील करू शकता, आपल्या लव्ड वन्सला, आपल्या फॅमिलीला, फ्रेंड्सला आपण करू शकतो. तो 18 जून पासून आपण याची सुरुवात करतो. इनिशियल जे इंट्रोडक्शन असतील थोडेसे लॉंग असतील, म्हणून इव्हिनिंगला असणार आहे सुरुवात. बाकी सगळे प्रॅक्टिस सेशन 8:30
ते 9च्या दरम्यान असणार आहेत. डोंट वरी. आणि काही प्रॅक्टिस सेशन संध्याकाळी पण घेणार आहे, कारण सगळ्यांना चान्स मिळायला हवा बोलण्याचा, तो कॉन्फिडन्स डेव्हलप करण्याचा. तर काही सकाळी असणार आहेत, ज्यांना सकाळी नाही जमणार आहे, पण रेकॉर्डिंग सगळ्यांच्याकडे असणार आहे. ओके, कायम तुमच्याकडे रेकॉर्डिंग असणार आहे, तुम्ही तुमचं डाउनलोड करून ठेवू शकता, तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. आणि संध्याकाळी असणार, ज्यांना सकाळी नाही जमणार त्यांना संध्याकाळी तुम्हाला पुन्हा तेच प्रॅक्टिस सेशन तुम्हाला करता येतील. ऑल राईट एव्हरीबडी. सो रजिस्ट्रेशन डिटेल्स तुम्हाला चॅटमध्ये टीम तुम्ही देऊ शकता आणि तुमच्या ग्रुपमध्ये येतील. सो यू ऑल आर वेलकम फॉर दिस ब्युटिफुल वंडरफुल EFT सर्टिफिकेशन कोर्स. येस. आणि आता तुमचे काही क्वेश्चन्स असतील, अजून काही तुम्हाला विचारायचं असेल, तुमचे प्रश्न रजिस्ट्रेशनसाठी, तर तुम्ही विचारू शकता. येस उर्मिला, हाऊ वॉज दॅट बाय द वे? हाऊ वॉज दॅट? आला का थोडासा कॉन्फिडन्स? का गे विजयजी, थोडीशी आयडिया आली का की कसं असणार आहे हे? कळालं का? बरं, या अगोदर मॅजिकल हिलिंग मध्ये आणि मनी साधनामध्ये काही अंशी आम्ही EFT वापरतोय. मॅजिकल हिलिंग मधले आणि मनी साधनामधले कोणी एक्सपिरियन्स शेअर करू शकाल का? EFT मुळे तुम्हाला ही टेक्निक किती इझी आणि सहजतेने वाटते आणि त्याचा किती क्विक इम्पॅक्ट होतो? जर कोणाला तुमचा काही पर्सनल एक्सपिरियन्स असेल तर नक्की शेअर करा. येस उर्मिला. गुड मॉर्निंग. जसं की तुम्ही आता केला मॅजिकल हिलिंगचा पण कोर्स मी केलेला आहे आणि लास्ट टाइम तुम्ही फर्स्ट टाइम किंवा एक दोन वेळेस जे EFT टॅपिंगचे सेशन घेतले होते, तर त्यातनं इन्स्टंट रिलीफ जो म्हणतो आपण की कुठल्या तरी गोष्टीचं खूप बर्डन आलंय, अस्वस्थ वाटतंय, तर त्यात जर ही टेक्निक यूज केली ना तर खूप फायदा होतो. म्हणजे मी पर्सनली करते ह्या, जेव्हा जेव्हा मला असं बर्डन फील होतं किंवा काय, तर ही गोष्ट मी करतच असते. तर त्यातनं खूप रिलीज आणि जे एक आपल्या मनात एक भावना असते निगेटिव्ह कुठल्या तरी व्यक्तीबद्दल, गोष्टीबद्दल किंवा काहीतरी ती असेल, तर ही टेक्निक केल्यामुळे ती म्हणजे सतत जर केली ही टेक्निक तर ती पूर्णपणे रिलीज झालेली आहे. माझ्या काही गोष्टी झालेल्या आहेत म्हणून मी सांगते. त्यातल्या त्यात मी मागे एक 3 दिवसाचा कोर्स केला होता. तर त्यामध्ये मला असं कळलं की आपण हे फक्त जे स्वतःच्या हिलिंगसाठी न यूज करता दुसऱ्यांच्या याच्यासाठी जर केलं आपण, जसं की लाईफ कोच जसं मॅडम आहे तसं जर आपण हे केलं, तर त्यातनं मला असं कळालं की एक इन्कम सोर्स खूप चांगला मिळतो. म्हणजे तिथे सांगितलं गेलं की जर वर्ल्ड वाईड बघितलं पूर्ण जगाच्या हिशोबाने, तर लाईफ कोच किंवा हिलिंगचे जे आहेत, तर ते त्यांची जी इन्कम आहे जवळजवळ 10,000 CR प्लस आहे. आणि फक्त इंडियामध्ये बघितलं तर पर्सनल लेवलला बघितलं तर 10 ते 15 लाख रुपये मंथली पण लोक कमवतायत ह्या यातनं. तर इन्कम सोर्स म्हणून आणि प्लस हिलिंग आपण यातनं लोकांना हील करतोय. सो ते एक आपलं मनाचं समाधान आहे की आपण जो इन्कम सोर्स कमवणार आहे, तर त्यातनं म्हणजे आपण समाधानी होऊन दुसऱ्यांना हील करून, म्हणजे कुठलाही वाईट मार्ग न यूज करता आणि आपण जे देतोय त्यांना, तर त्यातनं आपण एवढे लाखो रुपये कमवते. तर हा एक सोर्स आहे मला असं वाटतं की इन्कमसाठी. आणि मला ऍब्सोल्युटली उर्मिला. दिस इज, जशी आपण ही हिलिंग स्किल शिकणार आहे, त्याच्यामध्ये शिकता शिकता पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे आणि मग आपण इतरांना मदत करणार आहे. कारण ते इझी आहे. मी माझ्यात चेंज केला अगोदर, मी अनुभवला, मला कॉन्फिडन्स आहे आणि नाव आय एम रेडी. मी दुसऱ्यांचं लाईफ म्हणजे मिनिंगफुल सर्व्हिस आहे की नाही? हाऊ ब्युटिफुल. जे काही तुम्ही करताय, तुमचा जॉब असेल, बिझनेस असेल, रिटायर्ड आहे, घरी आहात, थोडासा वेळ, किती, अर्धा तास, 1 तास पण आपल्याला इनफ होईल की जिथे तुम्ही ऍडिशनल इन्कम अपॉर्च्युनिटी नक्कीच काढू शकता. आणि की त्याच्यामध्ये तुमच्या लाईफमधून, म्हणजे बघा, इमॅजिन करा, जेव्हा दुसऱ्यांच्या लाईफमध्ये तुम्ही काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करताय, म्हणजे पैसे तर भेटतील पण त्याच्यासोबत जे काही ब्लेसिंग्स भेटणार आहेत तुम्हाला, म्हणजे माझ्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड ऑन होते की नाही? सो ऑफकोर्स डेफिनेटली. आणि खूप लांब जायची गरज नाही आपल्याला. वी ऑल आर महाराष्ट्रीयन, सगळे महाराष्ट्रीयन आहे आपण, एवढं पॉप्युलेशन पण आपल्याला इनफ आहे. मी याच्या पलीकडे गेलेच नाही. मी अगोदर मराठीमध्ये कुठलाही कोर्स चालू केला नव्हता, सगळे कोर्सेस आणि DME हिंदीमध्ये घ्यायचे की सगळ्यांसाठी. जरी आउट ऑफ महाराष्ट्रामधून जरी कोणी आलं असेल त्यांच्यासाठी होईल, पण नंतर बघितलं एखाद दुसरंच कोणीतरी असतं, अदरवाईज सगळ्यांना मराठी करते. मग मी लँग्वेज चेंज केली की नाही, चलो आपल्या इथं एवढी पण लोक आपल्याला, किती महाराष्ट्र मोठं आहे आपल्यासाठी, जिथे आपली कमांड आहे तेवढं करायचं, खूप लांब नाही जायचंय, दुसऱ्या स्टेटमध्ये, दुसऱ्या देशांमध्ये. अपना, मेरा भारत महान, मेरा महाराष्ट्र तो उससे महान, तो बहुत आहे. आणि तसं तुम्ही बघितलं, प्रत्येकाला लाईफ कोचिंगची गरज आहे की नाही? जसं तुम्ही इथे येत आहे,
कशाला? स्वतःला हील करायला, है ना? जे काही आहे, प्रत्येकाला दर दिवशीची गरज आहे. आणि प्रत्येकाची, फक्त तुम्हाला वाटतं की नाही प्रत्येक मलाच आहे, बाकीच्यांना तर काही त्यांना जाणीव नाही अजून की त्यांनाही गरज आहे. पण हेच आपण बोलता बोलता सहज त्यांनी आपण करू शकलो, तो व्हॉट, हाऊ ब्युटिफुल येतं ते. आणि एवढे सहज आहे, कोणालाही जमेल असं आहे. आणि ही तर बेसिक स्टेप आहे. आप पहले ये करो, आगे और जाएंगे. ऑल राइट, ब्युटिफुल. येस उर्मिला. सो वेलकम एव्हरीवन, वेलकम. तो ह्या सगळ्या टेक्निक्स करणं गरजेचं आहे आणि दुसऱ्यांना हील करणं आता सध्याच्या काळात खूप गरज आहे. तर त्यासाठी मी पण यासाठी प्रयत्न करते की मी इथे हे सेशन अटेंड करेन आणि दुसऱ्यांनाही इन्व्हाइट करते. आणि मॅडम असल्यामुळे तर म्हणजे 100% आपल्याला ह्या कोर्सचा पुरेपूर फायदा होणारच आहे. सो सगळ्यांनी करा, हीच माझी एक्सपेक्टेशन आहे आणि विनंती आहे. थँक्यू सो मच. वेलकम उर्मिला, वेलकम. एनी क्वेश्चन्स? विजयजी, काय क्वेश्चन राहिले का सरला? एनीबडी? येस शीतल, काय क्वेश्चन आहे? अनम्यूट राणी. गुड मॉर्निंग. मी मिसेस शीतल संदीप चंदगडकर. ऍक्च्युली मी मॅजिकल हिलिंग आणि पर्सनल ब्रेक थ्रू सेशन केलं. मला खूपच छान वाटतंय. ऍज अ प्रोफेशन स्टुडंट साठी सुद्धा हा प्रोग्राम तुम्ही ऑर्गनाईज, कारण आज जगामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे आणि मुलांना थेरॉटिकल नॉलेज भरपूर शिकवलं जातं. मार्कांच्या मागे सतत धावावं लागतं. परत नोकरीसाठी धावावं लागतं. अशा सगळ्या गोष्टींमधून त्यांचं कुठेतरी स्वतःवर लक्ष देणं दुर्लक्षित होतं आणि स्वतःचाच विचार करणं, फक्त फ्युचरचंच टेन्शन घेत लाईफ कधी जातं त्यांना स्वतःला समजत नाही. तर यासाठी स्टुडंटसाठी सुद्धा हा प्रोग्राम तुम्ही ऑर्गनाईज करावा असं माझी इच्छा आहे. तसंच माझं किडनीचेही हेल्थ इश्यू 2021 ला स्टार्ट झाले होते, परंतु आता ते पूर्ण बंद झालेले. पण माझ्यासाठी मला थोडं रिलेशनशिपवर काम करावं लागेल असं मला वाटतं. कॉलेजमधले रिलेशन्स असतील, फॅमिली रिलेशन्स असतील, ते अजून हवे तितके इम्प्रूव्ह झालेले नाहीयेत. तर त्याच्यासाठी हे सेशन करावं अशी माझी इच्छा आहे. अदरवाईज मनी मनी वाईज किंवा बाकी गोष्टींमध्ये माझी बरीच इम्प्रूव्हमेंट झाली. तर थँक्यू सो मच डॉक्टर अरुणा, थँक्यू थँक्यू युनिवर्स. सो आणि मच मला शीतल. इतकं शांत यू आर वाटत. वेलकम. यू आर वेलकम. प्लीज, हे तू सुद्धा हे वर्कशॉप करू शकते, सर्टिफिकेशन कोर्स. आणि जशी तुमची खूप दिवसांपासूनची ही रिक्वेस्ट आहे तुमच्या कॉलेजमध्ये हे सेशन घ्यावं, जस्ट चेक, या सॅटर्डेला आपण हे सेशन घेऊ शकतो. आय वुड लव्ह टू, या यंग जनरेशनसाठी आपण जर कुठली हेल्प करू शकत असेल तर हे फ्री सेशन आपण त्यांच्यासाठी सॅटर्डेला अरेंज करूया. टीम तुझ्यासोबत बोलेल टायमिंग आणि ह्याच्यासाठी, आणि या सॅटर्डेला आपण इंट्रोड्यूस करूया. येस, थँक्यू सो मच एव्हरीबडी. एनी क्वेश्चन्स, रजिस्ट्रेशन रिलेटेड क्वेश्चन्स? किती लोक रेडी आहेत स्वतःला यामध्ये, या जर्नीमध्ये इंट्रोड्यूस करायला? येस, वेलकम वेलकम दीप्ती. येस विजयजी, अनम्यूट करा. नमस्कार. नमस्कार. मी मागे तुमच्या बोलण्यामध्ये NLP शब्द ऐकला होता, असं मला थोडं थोडं आठवतंय. तर NLPचा आणि EFTचा काही सांगड वगैरे घालणार आहेत का, हा प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्याशी आता सगळ्यासोबत बोलणं, काही काही विषय असे असतात की थोडस, तर 1 to 1 टॉक करण्यासाठी तुमचा किती वेळ असतो, किती चार्जेस असतात, हे पण डिक्लेअर करून टाका. काही गोष्टी ऑल आपल्या राईट, सर्वांसमोर बोलणं बरोबर नसतं आय म्हणून. अंडरस्टँड. हा आणि विषय लक्षात घेऊन आपण ब्रेक थ्रू सेशन्स ऑलरेडी चालू केलेले आहेत विजयजी. हो, सगळ्या ग्रुप्समध्ये त्याची माहिती आहे. 1 to 1 सेशन आपण घेतो. 1 तासाचा सेशन असतो, तो नेहमी जरा लांबच जातो. आणि त्याची फीस तुम्हाला टीम सांगेल. आणि येस, डेफिनेटली, कारण ग्रुपमध्ये सगळ्या गोष्टी शेअर नाही होत, बोलता नाही येत. मग त्यावेळेस आपण 1 to 1 फक्त मी आणि तुम्ही असता, आणि त्याच्यामध्ये आपण बोलू शकतो. खूप जिथे हे सगळे म्हणतात, शीतल म्हणते, चित्राताई म्हणतात, हे सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी 1 to 1 सेशन केलेले आहेत, एनीबडी हिअर ज्यांनी 1 to 1 सेशन केलेले आहेत? चित्राताई, प्लीज तुमचा अनुभव शेअर कराल सगळ्यांसाठी, और अजून कोणी असेल तर? येस, डेफिनेटली तुमच्याकडे अवेलेबल असेल. फक्त थोडंसं टाइम चॅलेंज येऊ शकतं. चॅलेंज म्हणजे कसं, माझ्याकडे पहिले क्यू अप राहिलेले, माझ्याकडे 2 सेशन अजून क्यू अप आहेत.
कारण एका दिवशी मी एकच सेशन घेऊ शकते, कारण तो 1 तास ते 2 तास चालतो तो सेशन. आणि त्याच्यामुळे येस, तुम्ही नक्कीच, तुम्हाला ती संधी अवेलेबल सगळ्यांसाठी असेल. आणि जे हे कोर्स करतात ते त्यांना तर आम्ही नक्कीच रिकमेंड करू, की कारण आपल्याला सगळं मोकळं व्हायचंय, सगळं रिलीज करायचंय आपल्या लाईफमधून. तर त्यांना प्रायोरिटीने नक्की सेशन अरेंज केला जाईल. येस, आणि हॅलो, येस. आणि किती आपण रोज DMA आपण करत असतो, मनपूर्वक ऐकत असतो, अंमलबजावणी करत असतो, तरी बाहेरचं जगाचं सोडा, 4 भिंतीमध्ये सुद्धा आता सगळ्यांच्या बाबतीत होत नाही असं, पण माझं कधी कधी होतं की मिसेसचं माझं कधी कधी तू मी जोरात होत असतंय. अरे सगळ्यांचं होतं का असंच कुठेतरी काहीतरी? आता एक कार्यक्रम आम्हाला करायचा आहे, घर फॅमिली कार्यक्रम करायचा आहे, पूजा वगैरे अमुक प्रमुख. तर ते एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता काही लोकांना इन्व्हाइट करायचं, मग आता ती म्हणते बोलू, मी म्हणतो नको बोलू. मी म्हणतो काही लोकांना बोलव, ती म्हणते नाही, तू मी. हे असं का? इतकं कोर्सेस करून छोट्या छोट्या गोष्टी अजून शिकत का नाही, असं एक मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, तुमचं TFTचं जे चालू असताना मला ही काय सवय माझ्या ब्रेनला मला माहिती आहे, मी झोपून जातो ही म्हणजे डोळे बंद केले की मला झोप लागत नाही. ओके, नाही, बॉडी रिलॅक्स होते म्हणून आता झोप लागते प्रश्न आपल्याला. तुमच्याकडे NLP आणि EFTचं काय, आणि हे 2-3 गोष्टी जरा उद्या किंवा केव्हा तरी सांगा. NLP जसं हा एक वेगळा प्रोग्राम आहे, पण मी त्याची सांगड नेहमी प्रत्येक कोर्समध्ये मी घालत असते. जिथे जिथे गरज आहे मी तिकडच्या टेक्निक इथे आपल्या लाईव्ह एक्सपिरियन्स मध्ये त्याची जोड घालत असते, की जरा आपल्याला त्याची सहजता येते अजून ह्याच्यामध्ये समजण्यासाठी. आणि एखादा आपल्याला क्विक एखादं टेक्निक मिळालं जसं भारी वाटतं आपल्याला, तसं आपण करतो. तर येस, डेफिनेटली ते असणार आहे. आता सगळं NLP इथं आपण घेऊ शकत नाही, कारण हा फोकस्ड आपला प्रोग्राम कशासाठी आहे? EFT साठी, म्हणजे हिलिंग साठी आहे आपला. त्याच्यामध्ये NLP हे थोड्याफार प्रमाणात मी नक्कीच त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आणि बाकीचं जे म्हणता की का बरं अजून निघू शकत नाही, माझा क्वेश्चन असेल, मनी साधनाचे लोक जे कोणी असेल, तुम्हाला ह्याच्या छोट्या छोट्या लाईफमध्ये ज्या दर दिवशी घडत असणाऱ्या गोष्टींमधून ओव्हरकम व्हायला मदत व्हायला लागली आहे का? येस, येस दीप्ती, रंजना, शेअर कराल का तुमचं एक्सपिरियन्स की कसं? आणि मग हे सगळ्यांसाठी पॉसिबल आहे का? कारण सगळ्यांच्याच आयुष्यात विजयजी असं चालूच असतं हे. पण मी त्याच्यात न अडकता मला कसं रिलीज करता येईल, कसं बरं मला जरा पुढे जाता येईल? कोणालाही आपले 6 प्रिन्सिपल्स, काही कोणाला दुखवणार नाही, कंप्लेन नाही करत आहे आपण, कोणाबद्दल ब्लेम नाही करत आहे, क्रिटिसाइज नाही करत आहे, एक्सक्यूज नाही देत आहे. म्हणजे जसं आता उर्मिला म्हणाल्या की नाही, मी सरळ मार्गाने सगळ्या गोष्टी करणार आहे. येस दीप्ती, तुम्हाला लाईफ लाईफ डे डे टू डे लाईफ मध्ये काही जेव्हा चॅलेंजेस येतात, तुम्ही कसं ओव्हरकम करता? मनी साधना सेशन मी जॉईन केल्यापासून फक्त मनीच रिलेटेड मला त्याचा हे नाही झालाय, म्हणजे त्याचा फायदा झालाच आहे. पण माझ्या कामावर जेव्हा मी काम करत असते तेव्हा मला म्हणजे पीस आणि पटकन डिसिजन घेणं, ती सिच्युएशन हँडल करणं, हे मला असं फटाफट जमायला लागलं. माझा कॉन्फिडन्स वाढला. जे तुम्ही आता मगाशी बोललात की तुम्ही 4 चौघात तुम्ही बोलू शकता का? तर आमच्याकडे कोणाकोणाचे सेंड ऑफ असतात, तर पुढे जाऊन मी पहिला बोलत नव्हती, तर मी म्हटलं का नाही बोलायचं, बघते मी बोलतेच आता. मग मी आता प्रत्येक वेळेला कोणाचे सेंड ऑफ असेल तर मी बोलते, तो 4 ओळी तरी स्पीच देते मी. म्हणजे असं लिहून वगैरे काय घेत नाही, असं स्पॉन्टेनियस जे मला सुचतं ते मी बोलते. त्या व्यक्तीच्या रिलेटेड काय मला बोलायचं असेल, मी तिच्याबरोबर काम केलं असेल, तिचा स्वभाव कसा काय, ते सगळं बोलते. मी पहिला बोलायची नाही, नको 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 नाही. मी आता सरळ पुढे जाते आणि स्वतःहून पुढे जाते आणि बोलते सरळ. म्हणजे तो एक कॉन्फिडन्स मला आलाय चांगला. आणि EFT हे हिलिंग वर्कशॉप आहे, पहिलं स्वतःला हील करणार आहे आपण. तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या सॉर्टेड होणार आहेत विजयचे. त्यामुळे यू मस्ट कम, यू आर वेलकम. येस, चित्रताई, स्वातीताई, तुमचा पर्सनल ब्रेक थ्रूचा जरा थोडक्यात अनुभव सांगा. का गरजेचं आहे का? का गरजेचं आहे आणि काय बेनिफिट झाले त्याच्यावर? थँक्यू दीप्ती, थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पर्सनल ब्रेक थ्रू सेशन हा मी तर म्हणेन माझ्या आयुष्यातला एकदम टर्निंग पॉइंट आहे. प्रत्येकाने आपल्या मनात एक डस्टबिन तयार केलेली आहे लहानपणापासून, ज्याच्यात आपण जे कोणाला सांगू शकत नाही त्या इमोशन स्टोअर केलेत त्या डस्टबिन मध्ये. आणि त्या बाहेर न काढल्यामुळे काय काय आपल्या शरीरावर, मनावर
सगळ्या एरियावर परिणाम होतात ते जेव्हा हा ब्रेक थ्रू सेशन केला तेव्हा कळलं. आणि जेव्हा ते पहिलं टॅपिंग तुम्ही करून घेतलं त्याच वेळी एवढं रिलॅक्स वाटलं. आणि आता जेव्हा करतो तर असं वाटतं आता काहीच नाहीये. तिथेच डस्टबिन त्याच दिवशी 27 मार्चला रिकामी झाली. आणि मी खूप ब्लेस्ड आहे की माझं पहिल्यांदाच ब्रेक थ्रू सेशन झालं. मला काहीही माहिती नव्हतं. इतरांना तरी मी सांगितलं की तुम्हाला जे जे काय वाटतं ते सगळं सांगा, एकदम तुम्ही ओपन व्हा. हे मी त्यांना सांगू शकले. मला माहिती नव्हतं पण तरीही मी माझं सगळंच म्हणजे डस्टबिन रिकामं झालं. आणि साधं आपल्याला वाटतं टॅपिंग, पण त्याचा जो आता हे सारखे विजयजी म्हणतात की NLP तर प्रत्येक टॅपिंग मध्ये आपल्या न्यूरॉन्सचा कसा संबंध आहे. कारण न्यूरॉन्सच सगळे आपले जे इथे त्याचं वायरिंग झालेलं आहे तेच आपण किती चुकीचं वायरिंग केलेलं होतं आधी. हे जेव्हा व्यवस्थित वायरिंग काय किंवा योग्य वायरिंग काय हे कळल्यावर कळतं की आपले किती चुकीचं वायरिंग झालेलं. आणि तेच NLP आहे. बाकी NLP म्हणजे वेगळं काही नाही तर न्यूरॉन्सचं चुकीचं झालेलं वायरिंग. जसं चुकीच्या तारा जोडल्या गेल्या किंवा काय झालं तर कसं फ्यूज उडतो तसे ते आपल्या उडालेले फ्यूज होते. आणि ते आता सगळे एकदम नॉर्मल होऊन व्यवस्थित लाईट सगळीकडे लागतोय म्हणजेच आपल्या. आणि ह्या साध्या टॅपिंगमुळे आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेल आणि सेल मधला जो मायक्रोकॉन्ट्रिया आहे जे पॉवर हाऊस आहे ते कसं एकदम ब्लिंक होते, कसं ते एकदम तेजस्वी होतंय. आणि त्याचा परिणाम म्हणून आपण गेल्यावर आपण सगळ्यांपेक्षा वेगळे वाटतो कारण ऑलरेडी आपल्या त्या सेल्स एकदम ब्राईट व्हायला लागले. आणि हे साधं वाटतं टॅपिंग पण ते खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा जसं जसं आपण ते करत जाऊ तसं तसं कळायला लागतं. जसं आपल्या मॅग्नेटिक मनी साधनामध्ये आपण स्वतःतली एक कमतरता बाहेर काढली तर ती कमतरता जेव्हा होती तेव्हा एक गिल्ट होतं, एक मनावर प्रेशर होतं, एक हृदयावर प्रेशर होतं. ते सगळं निघून जायला मदत झाली. म्हणजे अगदी 10 आपण इंटेन्सिटी धरली एकदम हायएस्ट तर ते केल्यानंतर झिरो झालेली प्रत्येकाने इथे त्या क्लासमध्ये असलेल्यांनी अनुभवलेली. त्यामुळे हे म्हणतात ना हलक्यात घेणारी गोष्ट नाहीये की हे काय असं असं एवढंसं करून. पण इथे नाही नुसतं आणखीन बरेच आपले पॉइंट्स आहेत की जे आपल्याला ऊर्जा देणार आहेत त्यांना आपण स्टिम्युलेट करायचे आणि तिथून अधिकाधिक ऊर्जा आपण आपल्यासाठी कशी घ्यायची हे असणारं शास्त्र म्हणजे EFT आहे. तर हे फक्त एक सुरुवात आहे म्हणतात तसं. आणि हे म्हणाले आता विजयजी की तू मै होते. काय असतं आपण 1% मध्ये आहोत सगळे. घराच्या बाहेर पाय ठेवला काय किंवा आपल्या समोरचे काय, मी सोडून माझे समोरचे सगळे लोक आहेत ते आपण एकत्र आलोय काही कारणांमुळे. पण ते 99% असल्यामुळे त्यांची निगेटिव्हिटी माझ्याकडे येणारच आहे. पण ती निगेटिव्हिटी माझ्याकडे येऊ नये म्हणून मला स्वतःला डेव्हलप करायचंय की ते 99% मला भेदलेच नाही पाहिजे असा माझा ऑरा करायचा आहे. आणि तो ऑरा कसा करायचा हेही आम्हाला मॅग्नेटिक मनी साधनात शिकवलेलं आहे. आणि तो ऑरा आता आमचा कोणी भेदूच शकत नाही इतका स्ट्रॉंग झालेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक नाहीये, अनेक आहेत. आणि एक एक पायरी चढत चढत गेल्यामुळे आता आम्ही झेनिथ पॉइंटला पोहोचणार आहोत. अजून पोचलेलो नाही. कधी कधी चॅलेंजेस मला स्वतःला येतात पण ते इतके आपण त्याच्यातनं ओव्हरकम होतो की नाही आता पूर्वीसारखा राग येत किंवा असं वाटतं जाऊ दे आता ते नाही शिकलेले आहेत मॅग्नेटिक मनी साधना किंवा मॅजिकल हिलिंग आपण शिकलो तर आपण त्याच्यात नाही पडायचं. मला आता कळतंय की मी कसं वागलं पाहिजे, त्या व्यक्तीला नाही माहितीये कसं वागायचं. हा फरक झालेला आहे हा स्वतःमध्ये. आणि EFT म्हणजे ग्रेट आहे. मी तर म्हणजे मी मॅजिकल हिलिंग तर मी 7 दिवसानंतर 8व्या दिवशी केलं. आणि 8व्या दिवशी पहिल्या दिवशी मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा EFTच मॅडमनी शिकवलेलं. आणि त्यामुळे ते माझ्या फार जिव्हाळ्याचं आहे कारण मी जेव्हा ते सुरू केलं ते EFTनेच मॅजिकल हिलिंग सुरू केलेलं होतं. आणि जे जे असं करता करता सगळं मनातले ते डस्टबिन ती त्या दिवशी रिकामी झाली. आणि हळूहळू हळूहळू त्याचा परिणाम आपल्यावरच आपल्याला आता दिसायला लागलेला आहे.
त्यामुळे EFT बेस्ट आहे, सगळ्यांनी करावं आणि त्याचा लाभ घ्यावा. आणि लकी आहेत की जे नवीन आहेत ते डायरेक्ट शिकणार आहेत हे ऍब्सोल्युटली खूप लकी आहे. ते ऍब्सोल्युटली ब्लेसिंग्स आहेत त्यांच्यावर युनिव्हर्सचे की त्या आणि ते दुसऱ्यांना शिकवून ते मनी पण अर्न करू शकणार आहेत. ऍब्सोल्युटली. खूप छान आहे EFT. आणि ब्रेक थ्रू सेशन विजयजी जेव्हा चान्स येईल तेव्हा तुम्ही नक्की करा. सगळं मनातलं काय आहे ते बोलून टाका आणि तेव्हा अशा अशा ठिकाणी बसा की तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि फक्त मॅडम आणि तुम्हीच असाल. कारण काही गोष्टी आपण आपल्या घरातल्यांसमोर पण बोलू शकत नाही की आपण ते कोणाला सांगितलेलंच नसतं घरातल्यांना सुद्धा आणि ते त्यांनी ऐकू नये ही आपली इच्छा असते. तर फक्त मॅडम आणि आपणच असू असं बघा, अशी जागा निवडून बसा आणि डिस्टर्ब कोणी करणार नाही. आणि मॅडमनी जरी म्हटलं असेल 1 तास, माझ्या एक ओळखीचे आहेत त्यामुळे मी 1 तासाचे अमुक अमुक पैसे घेते, 40 मिनिटं तीच व्यक्ती बोलते, नंतर 10 मिनिटं मी सांगते आणि त्या सांगितलेल्यावर शंका 10 मिनिटं विचारतात, 60व्या मिनिटाला मी बंद करते. पण मॅडम तसं करत नाहीत. तुमचे कितीही प्रश्न असो, किती काही असो, तुम्हाला पूर्ण समाधान मिळाल्याशिवाय त्या थांबत नाहीत. हे मला आवर्जून इथे सांगावं असं वाटतं की प्रत्येकाचा टाइम हा खूप प्रेशियस आहे, तरीही त्या आपल्यासाठी तो इन्व्हेस्ट करतात आणि आपण खूप ब्लेस्ड आहोत. युनिव्हर्सचे खूप आपल्याला आशीर्वाद आहेत. एवढंच मी म्हणेन. आणि ज्यांना ज्यांना म्हणून स्वतःची प्रगती करायची, मग आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो, पैशांची असो, त्यांनी हा आवर्जून करावा. कारण आम्हाला मॅग्नेटिक मनी साधनामध्ये मॅडमने शिकवलं आहे की एम आय वर्दी, मीच माझी लायकी ठरवली आहे का काय आहे ती. जर मी ठरवणार असेल माझी लायकी तर मला हे करायला हवं, अदरवाइज इट्स ओके. थँक्यू मॅडम. Thank you so much. Otherwise, जैसी लाइफ है वैसी तो चल ही रही है, वो तो कट ही रही है, isn't it? But I really recommend everyone to make this change, take this opportunity. आणि जी opportunity जर आपल्या समोर येत असेल, फक्त एखादा एक कोर्स आहे म्हणून याच्याकडे प्लीज पाहू नका. इट्स नॉट ओनली अ कोर्स, हा लाईफ चेंजिंग, आपले प्रत्येक कोर्सेस लाईफ चेंजिंग ट्रान्सफॉर्मेटिव्हच आहेत. बट दिस इज, याच्यामध्ये एक स्टेप थोडीशी जास्त आहे की स्वतःला आपल्या प्रोग्रेसकडे घेऊन जातोय आपण, राईट? तो अर्निंग असेल, स्वतःची हेल्थ ती अर्निंग असेल, स्वतःची मेंटल पीस ते अर्न करतो आणि त्याच्यासोबत आपण पैसे सुद्धा अर्न करणार आहोत. सो डोंट टेक इट ओनली की अरे काय अजून एक कोर्स काही लॉन्च केला वाटतं. सो डोंट टेक इट, टेक दिस ॲज अ की येस ही माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी आणि खूप काही मोठा नाही आहे, 1 महिन्यामध्ये सगळं काही होणार आहे. आणि अगदी सहजतेने कोणाला करता येईल अशीच टीमने आमच्या फीस पण त्याची ठरवलेली आहे. ऑल राईट एव्हरीवन, सो थँक्यू सो मच अँड वेलकम एव्हरीवन. येस सरला काही क्वेश्चन्स आहे? झिओ, मी तुमचं नाव तुम्ही डिस्प्ले नाही केलं त्यामुळे लक्षात नाही. येस सरला बोला. तर मॅडम, जसं म्हणजे मार्केटमध्ये नवीन नवीन काही पण जसं साड्या येतात, हे येतात, तसं तुमचं जे सेशन आहे, जे क्लास आहे, त्याची खरंच गरज आहे प्रत्येकाला. जसं म्हणजे आपण कसं नवीन काही पण आलं तर ते घ्यायचंच असतं आपल्याला, तसं तुमच्याकडनं आम्हाला खरंच घेण्याची गरज आहे. आणि मी माझा अनुभव सांगते. तर मॅडममुळे माझ्यामध्ये एवढा चेंज झाला. जसं मी आता 2 ऍक्सिडेंट बघितले, एक गुरुवारी एक शुक्रवारी. तर मग पहिले मी इतका माझा बीपी लो झाला असता, खूप टेन्शन आलं असतं, खूप काही हे झालं असतं. त्यावेळेस मी फक्त होपोनोपोनो प्रे केली आणि जसं एकदम स्वतःला शांत ठेवलं. नाहीतर त्यांचं पाहून माझं बीपी बीपी हे होऊन जायचं, इतकं मला टेन्शन यायचं. कारण आपल्याला कसं होतं, काय विचार करायचा काही नाही हे काही माहीतच नाही. त्याच्यात एवढं मी पूर्ण गढून जायचे 2 दिवस. का माझ्या डोळ्यापुढे तीच परिस्थिती राहायची. आणि खरं सांगते मॅडम, तुमचा जोही सेशन आहे त्याची आम्हाला खरंच प्रत्येकाला गरज आहे. आणि मी पण करणार आहे हा सेशन तुमचा. कारण की ना, आता आपल्याला जरी दररोज दररोज आपण जेव्हा जेवण पण तेच तेच करतो तर आपल्याला कंटाळा येतो, आपल्याला वेगळं पाहिजे. त्याच्यासाठी आपले सणवार आहे, सगळ्या गोष्टी, तसं तुमचं सेशन पण दररोज आम्ही करतो. तरी पण जे जे नवीन तुमचे हे त्याची खरंच आम्हाला गरज आहे. आणि मी एवढंच सांगते का तुमच्या याच्यामधून प्रत्येक याच्यामधून शिकण्यासारखंच आहे. आणि आम्हाला त्याचा खूप खूप अनुभव येतो. मी स्वतःला खूप शांत ठेवायला लागलीये. तरी पण अजून आपण हे टॅपिंग करून खरंच अजून वेगळा वेगळा अनुभव घेतो. का आपण एवढं शांत अजून शांत राहू शकतो, अजून आपला फोकस वाढू शकतो, हे खरंच लक्षात आहे. थँक्यू सो मच मॅडम. आणि मी जॉईन करणार आहे.
थँक्यू. वेलकम सरला. फक्त मनाची शांती, शारीरिक शांतीने होत आहे, बट ओव्हरऑल लाईफ आपली कम्प्लीट ट्रान्सफॉर्म आहे. थोडक्यात काय, आपण चांगले ह्युमन बिंग बनणार आहे. दॅट्स इट. असं नाही की आपण नाहीये, जर अजून थोडेसे चांगले बनणार आहे, राईट? तर व्हायचंय सगळ्यांना. सो वी आर ऑल अ स्मॉल कम्युनिटी. आपण इथे एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी, हे शेअरिंगला मी सगळ्यांना एवढं प्रोत्साहित त्याच्यासाठीच करत असते की त्यांना काय अनुभव आलाय, मग त्यांचं ऐकून जरा आपल्याला कॉन्फिडन्स येतो, अच्छा हे रिअल आहे, हे काहीतरी फेक नाहीये इथे. जे काय होतं ते खरंच जडणघडण होतीये माझ्या लाईफमध्ये. पण येस, ते जडणघडण करण्यासाठी बरेच हातोडे मारावे लागतात आपल्याला त्याच्यासाठी. आणि तोच हा आपला हा याच्यासाठी ट्रान्सफॉर्मेटिव्ह असा हा येणारा कोर्स. आणि खूप दिवसांपासूनच हे होतं की असं काहीतरी घेऊन यायचं की फक्त तुम्ही कोर्स नाही करायला पाहिजे, तो तुम्ही पुढे जाऊन, जसं मी म्हटलं, तुमच्याकडे एवढे सगळे कॉन्टॅक्ट आहेत, ते सगळे तुम्ही सांगितलं तरी येणार आहेत का डीएमई मध्ये? नाही येत, है ना? पण जर तुम्हीच देव केलं तर, कारण ते तुम्हाला ओळखतात, इट्स ओके. आणि मग नंतर हळूहळू डीएमई तो आपण है ही. जरी तुम्ही त्यांना हील करत असाल, जरी काय करत असाल, त्यांना हळूहळू डीएमई मध्ये आणायचं. फ्री तो आहे. आणि किती लोक आले तर आपल्याला काहीच त्याचं हे नाहीये, लिमिटेशन नाही आहेत आपल्याकडे. ऑलराईट एव्हरीवन. सो थँक्यू सो मच. जरी काही तुम्हाला क्वेश्चन असेल तर टीमला तुम्ही कॉल करून तुम्ही बोलू शकता, त्यांना विचारू शकता. टीमचा नंबर, तुमचा नंबर इथे शेअर करा. एकनाथ त्यांचं नाव असेल, राईट? जर सगळ्यांना, आपल्या जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे, नवीन लोकांसाठी एकनाथ त्यांचं नाव आहे. त्यांच्याकडे तुम्ही इन्क्वायरी करू शकता. गरज वाटली तर माझ्याशी तुम्ही बोलू शकता. अँड यू ऑल आर वेलकम फॉर दिस ब्युटिफुल वर्कशॉप. ऑल राईट. सो थँक्यू सो मच एव्हरीबडी. चला आ जाते हैं मॅजिकल ब्लेसिंग मध्ये. येऊया सगळ्यांसाठी मॅजिकल ब्लेसिंग देऊया. सगळ्यांना मनापासून कॉंग्रॅच्युलेशन करूया की जी अपॉर्च्युनिटी आपल्या समोर आली आहे त्याच्यासाठी. तर पहिलं ग्रॅटिट्यूड करूया, आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करूया. आणि तुम्हाला हवं असणारे जीवन तुम्ही ऑलरेडी अचीव्ह केलेले हे बघूया. मग ते कोणत्याही एरियामध्ये असेल, हेल्थमध्ये असेल, नातेसंबंधामध्ये असेल, तुमच्या करिअरमध्ये असेल, मनी पार्टमध्ये असेल, स्वतःच्या कॉन्फिडन्स बद्दल असेल, स्वतःच्या पर्सनॅलिटी बद्दल असेल, त्याच्यात खरंच मनापासून आभार माना की काहीतरी माझ्याकडे येऊन पोचतंय. आणि त्याला मनापासून धन्यवाद द्या, थँक्यू बोला, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा. आणि तथास्तु. तथास्तु. थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. चल, भेटूया आपण पुन्हा उद्या तर याच्यामध्ये भेटणार आहोत. आणि परवापासून आपला हा सेशन, आपला हा कोर्स चालू होणार आहे. सो यू ऑल आर वेलकम. थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू टीम. बाय बाय. थँक्यू.